नमस्कार मित्रांनो. तर 2-3 दिवसापूर्वी जी काय तमाशा कुटाणा झाला होता, पूजेला सोडून आलो होतो, परत घेऊन आलो. तर लईच ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं घरात कुठलीच गोष्ट चांगली व्हायला गेली आहे. एकतर चायनाच गेलेले ते तर डोक्याला टेन्शन वेगळं, आणि दुसरी गोष्ट परत आप्पा पण आजारी पडले होते. आणि कोणीतरी आप्पाच्या पायासाठी उपाय पण सांगितला होता. तो उपाय पण करायचा आहे. ते गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला वगैरे वाटून काटून ते लावायचं पायाला. तर मी म्हटलं की आज एक कसे घरामध्ये सुख असलेलं बरं असते म्हणलं, हसून खेळून सगळ्या गोष्टी असलेल्या बऱ्या असतात. तर आज जरा डोक्यामध्ये एक विषय घेतला मी पूजाला. कसं आता आल्यापासून जरा थोडंसं छत्तीसचा आकडा असल्यासारखं झालं आहे. तिला आता बळच गाडीत बसवलं, म्हणलं बस जरा थोडंसं बोलूया. आणि डायरेक्ट मी ऑन दी स्पॉट कॅमेरामध्ये सांगतो कशासाठी बसवलं, काय बसवलं. ए पूजा, ऐक, कशासाठी बसवलं, काय बसवलं अजून तिला पण माहीत नाही. मी डायरेक्ट ऑन दी स्पॉट कॅमेरामध्ये सांगतो कशासाठी बसवलं. तर विषय असा आहे की भांडणंच करायची नाही तिथून पुढं, असं माझ्या डोक्यामध्ये जरा थोड्याशा गोष्टी आल्या. तर भांडणंच करायची नाही, किरकिर. हां, मला तिचा राग आला मी बाहेर निघून जाणार, तिला माझा राग आला तिनं बाहेर निघून द्यायचं, एकमेकाच्या नादाला लागायचं नाही. तर आत्ता तोच विषय घेतला आहे. म्हणजे मी काय गोष्टी सांगितल्या तिनं ऐकायच्या, तिने काय गोष्टी सांगितलेल्या मी ऐकायच्या. म्हणजे अशा आमच्या दोघांची जरा सांगड चालली या. तर काय काय ऐ काय म्हणतोय मी, जमतंय का तुला? मी काय ज्या 4 गोष्टी सांगल तुला, तर त्या तू ऐकायच्या. त्या टाकटूक हे करायचं नाही, किंवा सांगितलेल्या गोष्टी करायच्या सगळ्या गोष्टी. ह्या जर माझ्या गोष्टी ऐकल्या तर भांडणं होणार नाही तर, किंवा किरकिर. कळलं का तुला? मग त्या 4 गोष्टी मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट काय असतं, 4 वेळा सांगून आता मी म्हातारा होत आलोय, की खायला प्यायला जर चांगला असलं, सरळ मुद्द्यावरती येतो. सकाळी नाश्त्याला रोज वेगवेगळे आयटम बनवीत जा. आणि जेवणामध्ये पण ती वांगी बटाटी रताळी खाऊन पार मी माझं तोंड भोगल्याने व्हायला लागले. कळलं का तुला? सकाळी नाश्ता नाश्ता तर नसतोच. उठलं की डायरेक्ट कालवण भाजी ही चिरायला लागते डायरेक्ट. सकाळी उठलं मी माझी कामं करून किचनमध्ये गेले तर नाश्ता नावाचा प्रकारच नाही. डायरेक्ट भाजी उकळत असते तरी आलेली. बघतो तर 3-4च भाज्या, रोजचा आयटम तीच. एक तर शापूत ते काय ती कसली भाजी करते का तसली, सुका कसली तांदूळची कसली असते ती, बोलते का बघ. मला नाही माहिती भाजींची नावं. वा, चिगळाची, आणि ती दुसरी कुठली? चिगळाची, दुसरी आहे की अजून? मेथीची, शापूची, हा मग तीच एक. पालक, दोडका, पालक. बटाटा, वांग, टमाट, भेंडी, गवार. मशरूम माहिती आहे का? का का माहित नाही मशरूम? काजू करी माहिती का? का का माहित नाही? तसलं नाही माहिती आपल्याला. शिकायचं ना, ह्या गोष्टी काय बी शिकायच्या तसलं ना. जनावरागत खायचं नाही. जनावरागत आहे का का हेल्दी खाणं सांगतो तुला, वेगवेगळे आयटम सांगतो तुला. तर खायचा पदार्थ तुला सांगतो. आठवड्यात आता त्या पिऊच्या मिसनी पण दिले, आठवड्याचे 6 दिवसाचे 6 मेनू दिलेत त्यांनी खायला. 5 दिवसाचे संडे, मग आपलं मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडेला आणि फ्रायडेला काय खायचं ते सगळ्या गोष्टी सांगतात. तर फ्रायडेला काय बनवायचं पिऊचं खायला? तसलं मराठीत सांग, आपल्याला नाही कळत. फ्रायडे माहीत नाही? हं हं थर्सडे. हं हं मराठीत सांगा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत सोमवार. महिन्याची नावं सांग बरं. तसलं नाही घेत. जानेवारी फेब्रुवारी माहीत नाही? हं. तेवढं माहिती. जानेवारी, ती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हां पुढं. ऑक्टोबर, हां. नोव्हेंबर आणि डिसेंबर. हां मग ह्याच्या पलीकडे काय असतं दुसरं? एवढंच. पण कशाला काय म्हणतात माहित नाही. तू काय रट्टा मारला का नुसता? जेवढं तेवढं सांगितलं की. महिना कुठला चालू आहे आता? ते नाही माहिती तसलं. तारीख काय आज? किती काय माहिती, बघितलीच नाही. वार कोणवार आहे? वार शनिवार आहे. बरं ठीक उद्या आहे. रविवार आहे. परवा दिवशी सोमवार आहे. शनिवार नंतर रविवारच येतो डायरेक्ट. सोमवार नाही येतला, तू गप्प बस. अहो म्हणली मुद्द्याचं ना बोल ना मग तो. शनिवार. मुद्द्याचं बोल. मी काय खाण्याबद्दल सांगतोय ना. हा सांगा. तर हिच्या भाज्या काय असतात नेहमी,
वांगे बटाटे रताळे थांब मला बोलू दे. तर सोमवारी नाश्त्याला एक भाजी, जेवणात एक भाजी आणि संध्याकाळची वेगळी भाजी. कळलं का? अशा तू युट्यूबवर नुसतं मालिकां 24 तास काहीतरी बघत बसू नको. त्याच्यात काहीतरी बघून शिकत जा. सोमवारचे आयटम काय काय बनवू. ढिगाच्या रेसिपी येते युट्यूबवरती. भरपूर हजारो प्रकारचे आयटम आहेत बनवण्यासाठी. आणि बनवण्यासाठी काय लागतं सगळं सामान भेटतं, सांगायचं दुकानावर आणायला बनवायचं. आता पण दोडका केलाय, दोडका खाल्लाच नाही मी. काय करू, पोळी बेसनाच्या पोळ्या देतात थापून लगेच, बेसनाच्या भाकरीवणी पोळ्या एवढ्या खावा बसत कावावर पण सगळं जनावरांनी. तर असं काय तुम्ही सांगतो लय आहे. शहरात येऊन शहरातल्या सारखं झालंय. अरे तुला कसं कळत नाही, थोडस शरीराला पण थोडं वेगवेगळं खायला भेटलं तर हेल्दी माणूस राहतो. बाई बरं लयच खाण्याचं अवघड आहे ठीक आहे, तुमचं. खाण्याचं कळ. दुसरी गोष्ट, मोबाईल बघायचा नाही. का मोबाईल बघायचं नाही? मोबाईल बघणार हे काय मान्य नाही आपल्याला. कामापुरता बघ ना मोबाईल. मग तू 24 तास जेव्हा बघल तेव्हा असं नागिनीवणी पसरलेली असती या मोबाईल बघत होता. माझी पण एकट आहे तुम्हाला, तुम्ही पण मोबाईल नाही बघायचा. मी मोबाईल नाही बघितल्यावर काम तुझा बाप करणार का इथं? हा, काम कोण करणार? म्हणजे असं काम 12-12 1-1 वाजूस तर बघायचं नाही व काम कोण पिक्चर लावून करणार? बघत बसतात. मी पिक्चर मोकार बघत नाही, त्यातनं शिकण्यासाठी काहीतरी बघत बसलो. रात्री कुठला पिक्चर बघितला? पछाडलेला बघितला, लक्षाचा शेवटचा पिक्चर. भूताने फछाडला हा, त्याच्या आधी कुठला बघितला? ते नाही मला माहिती. हा, मी असं कधी मध्ये पिक्चर बघत असतो का तर मला अभ्यास करायचा असतो त्यातला, की शॉर्ट कशी घेत्यात, त्यात कॉमेडी टायमिंग काय असतं, हे माझ्या अभ्यासासाठी बघत असतो. तू मालिका बघून काय साध्य करते? हा, घरात भांडणं कशी होत्यात, किरकिर कशी नवऱ्याला कशी करायची, सासूला कसा गोडा लावायचा, असलंच शिकते का? हा, तर मोबाईलचा विषय झाला. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कृष्णाबरोबर ट्युशनला जायचं, त्या सांगा तासभर तिकडे वेळ घालवायचा. मॅडमला मी फोन करून सांगतो, त्यांच्याबरोबर तू शिकायचं आणि ती पोरांकडनं करून घ्यायचं घरी. कळलं का? घरची कामं कोण करणार? तुला काय दिवसभर तिथं पालतं पडत नाही. तुला म्हणतो या एक तासभर वेळ काढते, तासभर तू झोपत असते दिवसभर. थोडा वेळ काढून जात जाणं कृष्णाबरोबर, म्हणजे पोरांवर पण ध्यान ठेवशील शिकतात का नाही, आणि तू पण जरा शिकशील की तिथं. तुझी फी भरतो तिथं 500 रुपये. ती 500 रुपये मला द्या. हां, काय करायचं? काय करायचं? कारण काय पण बचत खातं खोललंय का? ती काय असते? काय असतंय तसलं कळत नाही मला. बरं, या गोष्टी मान्य आहेत का तुला? तुमच्या हां, मान्य आहेत ना? मान्य येतं का? बरे माझ्या पण आहेत 4 गोष्टी, ती पण मी सांगते तुम्हाला. काय? तुम्ही बाहेर खायला जायचं नाही हॉटेलला अजिबात. घरात चांगलं बनवलं माणूस कशाला बाहेर आहे? कशाला जाईल बाहेर चांगलं चांगलं घरात बनवलं खायला? आणि कधीतरी महिन्यातनं एखाद्या टायमाला गेलं तर काय दुखलं? हॉटेलवाल्यांची हॉटेल कशी चालायची? बरं, जी हॉटेलमध्ये दिसतात ना ती मला फोन करा. युट्यूबला माझा एक नंबर आहे मसाल्यावरती दिलेला, अजून? त्याच्यावरती फोन करून सांगा मला. हॉटेलला दिसले की ह्यांना जेवायला देत नाही, ह्यांच्यासोबत घरच्यांना बी नाही बाकीच्यांना जेवाय. घरच्यांनी वाऱ्याकडे तोंड करायचं का? ती तुमची, आता मला काय तवा, आईला तुमच्यावर डिपेंड आहे. आईला म्हण बरं, तुम्हाला मी जेवायला करून घालणार नाही. नाही उलटी पालती केली तर बघ की. काय आहे बघितलं? काय असणार आहे गाडीतलं सामान आणि काय आहे? हा, बर, अजून काय? आणि अजून मी तुम्हाला मदत करते का नाही शूटिंग मध्ये? हा, मग तुम्ही सांगा ना तवा. हा, मग तुम्ही पण मदत करायची मला घरातल्या कामात. मी चपात्याचं पीठ मळला, तुम्ही भाजी फोडणीला द्यायची, किंवा मला चपात्या भाजू लागायच्या. इकडे पुढे ये, इकडे या इकडं. इकडे सोड 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 थांबा सोड. थांबा थांबा. हा, बाय गावला ते का माझी भाजीला फोडणी द्यायची आणि गडी का मी बाय साडी घालून आणि- फिरवतोय संग. आणि मी भांडी घासत असली ना कपडे धुवायचे तुम्ही. मान्य आहे का तुम्हाला?
तू चेष्टा करते का माझी पुन्हा? हा होय, चेष्टा करत नाही, सांगा. ते तिकडे ठेवू नको, इकडे दे, इथं लागतं मला ते. भांडी धुवायला कपडे धुवायला काय बाय बी आहे मी? मान्य असलं तर सांगा, तर नाही बस तसंच. तुझ्या काय करता? जात असली काम करू का बायली काम? हा, भांडी घासन दोन्ही दोन या बापाने ठेवले, तिकडच सोडलेली बरी होती.